Hello students, in last video we learned motion of an object, displacement and distance, speed and velocity. So in this video we learn new concept, effect of speed and direction on velocity for first chapter law of motion. First chapter law of motion. Effect of speed and direction on velocity. I teach you help by some figures. So look on screen all students. Suppose Sachin is traveling on a motorbike. Suppose Sachin is traveling on a motorbike. Explain what will be happen. Explain what will be happen. The following events during Sachin is right. Look here. First events I tell you. First event I tell you. What will be the effect on the velocity? On the velocity. What will be the effect on velocity of the motorcycle if its speed? If its speed increases or decreases but its direction remain unchanged. Direction remain unchanged. What will be the effect on velocity? Velocity वरती काय परिणाम होईल केव्हा? The motorcycle if the speed increase, मोटरसायकलचा स्पीड इन्क्रीज केलेला आहे, त्यानंतर डिक्रीज केलेला आहे, बट डायरेक्शन रिमेन अनचेंज. डायरेक्शनमध्ये काही बदल नाही. युअर ऑब्झर्वेशन इज व्हेलॉसिटी विल बी चेंज. व्हेलॉसिटी विल बी चेंज. व्हेलॉसिटीवरती काय परिणाम होणार आहे? ती चेंज होणार आहे. व्हेलॉसिटी विल बी चेंज. ओके, आय टेल यू सेकंड सिच्युएशन. Second situation, look here carefully. In case of turning on the road, turning on the road, look here figure, look on a picture. या ठिकाणी बघा एक बाईक चाललेली आहे. सपोज ती सचिनची आहे असं आपण समजूया. तिथं एक टर्न दिलेला आहे, एक वळण दिलेलं आहे. इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल the velocity and speed be same. velocity आणि स्पीड सेम असेल का असं सांगितलेला प्रश्न तुम्हाला विचारलेला. इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड विल बी द velocity and speed will be same. युअर आन्सर इज नो. आन्सर इज नो. तर त्या टायमाला टर्निंगला व्हेलॉसिटी आणि स्पीड सारखी नसणार आहे. इफ सचिन चेंज इज डायरेक्शन, पण तेव्हा सचिन काय करतो या ठिकाणी? त्याची डायरेक्शन चेंज करतो आहे ऑफ मोटरसायकल. कीप इट्स स्पीड कॉन्स्टन्स. स्पीड इज कॉन्स्टन्स. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन अ व्हेलॉसिटी? ऑन द व्हेलॉसिटी. इन दिस इव्हेंट व्हेलॉसिटी ऑल्सो चेंज. या सिच्युएशन्समध्ये सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. इन अ फर्स्ट इव्हेंट व्हेलॉसिटी आर ऑल्सो चेंज. इन सेकंड व्हेलॉसिटी आर ऑल्सो चेंज. सो आय टेल यू थर्ड सिच्युएशन. लुक हिअर. थर्ड सिच्युएशन इज इफ ऑन द टर्निंग. इफ ऑन द टर्निंग. टर्निंग वळून रस्त्याला. सचिन चेंज इज डायरेक्शन. सचिन चेंज इज डायरेक्शन as well as speed of the motorcycle. what will be the effect on its velocity? velocityला काय परिणाम होईल? सचिन वळण रस्त्याला त्याची बाईकची डायरेक्शनसुद्धा चेंज करतो आहे आणि स्पीडसुद्धा चेंज करतो आहे. तर व्हेलॉसिटीवरती कोणता परिणाम होणार आहे? इन दिस इव्हेंट ऑल्सो व्हेलॉसिटी विल बी चेंज. व्हेलॉसिटी विल बी चेंज. व्हेलॉसिटी ह्याच्यात यामध्ये सुद्धा चेंज होणार आहे. इट इज क्लिअर दॅट व्हेलॉसिटी
It is clear from the above that velocity depend on speed as well as direction, and that velocity change by first changing the speed while keeping the direction, then changing the direction while keeping the speed same, then changing the speed as well as direction. It is clear that from the above situation, velocity depend on speed as well as direction. velocity ही कशावर डिपेंड आहे? स्पीडवरती, त्याचप्रमाणे डायरेक्शनवरती डिपेंड आहे. हे आपल्याला या 3 सिच्युएशननुसार आपल्याला समजत आहे. त्याचप्रमाणे व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी 3 प्रकारे चेंज होते. फर्स्ट इज चेंजिंग द स्पीड वाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. चेंजिंग द स्पीड, चेंज बदललं, या ठिकाणी काय बदललं आपण? स्पीड बदललं. कीपिंग द डायरेक्शन आहे तीच ठेवलेली आहे. चेंजिंग द डायरेक्शन, दिशा बदलली या ठिकाणी आपण, वाईल कीपिंग द स्पीड सेम. जे स्पीड आहे तेच ठेवलं तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते. चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, स्पीड चेंज केला आणि डायरेक्शन आहे तीच ठेवली तरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला काय आढळून आलेलं आहे की व्हेलॉसिटी चेंज होत आहे. आणि यावरूनच इट इज क्लिअर फ्रॉम द अबोव दॅट व्हेलॉसिटी डिपेंड ऑन द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन, अँड दॅट व्हेलॉसिटी चेंज बाय चेंजिंग द स्पीड while keeping the direction same, changing the direction while keeping the speed same, changing the speed as well as the direction. I think we understand the concept. So I stop, then I meet you in a next video. Thank you.